नमस्कार मित्रांनो. महत्त्वाच्या कामासाठी ज्यावेळी तुम्ही बाहेर जाता त्यावेळी गाडीची दृष्ट काढायची असेल, तुमच्या मनामध्ये काही भीती किंवा शंका असतील त्यावेळी, तर त्याची प्रोसिजर तुम्हाला आता दाखवतो. सर्वप्रथम गाडीच्या बोनेटवर जिथे शक्य आहे तिथे नारळ ठेवायचा, प्रार्थना करायची मारुती रायाला गाडीभोवती संरक्षण कवच निर्माण होण्यासाठी. आणि तो नारळ उचलून हातात धरून नंतर गाडीभोवती 3 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा घालताना नारळाची शेंडी जी आहे ती गाडीच्या दिशेने फिरवत राहायची, जेणेकरून कुठल्याही नकारात्मक लहरी असतील तर नारळाच्या शेंडीतून त्या नारळामध्ये खेचल्या जातील. त्यानंतर गाडीसमोर असा एक दगड ठेवायचा आहे आणि त्या दगडावर तो नारळ फोडायचा. बजरंगबली हनुमान की. अशा पद्धतीने नारळ दगडावर आपटून पाणी फोडायचा. हे असं अशा दिशेने उडालं पण मारलं तुम्ही. नारळ फुटल्यानंतर जे खोबरं उडालेलं असेल ते उचलून बाजूला कुठेतरी तुम्ही ठेवू शकता. एखादं झाड असेल तर झाडाच्या मधात ठेवू शकता. यानंतर 4 लिंब गाडीच्या 4 चाकांच्या खाली ठेवायची. 1 लिंबू गाडीमध्ये प्रवासामध्ये ठेवून द्यायचं आपल्यासोबत राहण्यासाठी. आणि त्या 4 लिंबांच्या वरून आपली 4ही चाकं गाडीची गेली पाहिजेत आणि आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करायचं. म्हणजे उरली जी काय नकारात्मक स्पंदनं असतील ती त्या लिंबामध्ये खेचली जातात आणि आपण सुरक्षितरित्या प्रवास करू शकतो. अशा पद्धतीने चाकाखाली लिंब ठेवायची. चारही चाकांभोवती 4ही चाकांच्या खाली. दृष्ट काढते वेळी गाडीत कोणी बसायचं नाही, गाडी रिकामी असली पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. दृष्ट काढण्याची 1 लिंबू गाडीमध्ये ठेवलेलं आहे. अशा प्रकारे दृष्ट काढण्याची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे आणि आम्ही आता एका महत्त्वाच्या कामासाठी पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर मित्रांनो, ही पद्धत लक्षात ठेवा. तर दृष्ट काढण्याची ही पद्धत अतिशय सोपी तर आहेच, पण सोपी आहे याचा अर्थ ती परिणामकारक नाही असा नाही. ती परिणामकारकसुद्धा आहे. त्यामुळे ज्या मंडळींना विशिष्ट कामासाठी बाहेर जायचं असतं आणि त्यांना वाटतं की काहीतरी कोणाची दृष्ट लागेल किंवा काहीतरी अडचणी निर्माण होण्याची शक्यता असेल, तर आपल्या मनातली शंका दूर होण्यासाठी हा एक उपाय करून आपण निघू शकता. धन्यवाद मित्रांनो.